नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी जात असताना कवालदरा येथे चोरट्यांनी गाडी अडवून फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीस मारहाण करून तसेच मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील 27 ग्राम वजनाचे दागिने, टायटन घड्याळ असा एकूण 2,09,550 रुपये किमतीचा ऐवज लुटून चोरटे पसार झाले होते। याविरोधात पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली होती। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली होती। त्या आधारे कळंब येथील 2 जणांची चौकशी करण्यात आली। त्यात त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस करण्यात आली। त्यावेळी त्यांनी आणखी 2 साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली। पोलिसांनी चोरीच्या मालापैकी 2,000ची रोख रक्कम हस्तगत केली। आरोपीस चोरीच्या मालासह धाराशिव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्यांच्या अन्य 2 साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या पथकाने केली।